ओम श्री सिद्ध भैरव नमः. बघा, तुकाराम महाराजांनी गाथ्या लिहिला. अनुभव जे शब्द आले आणि ते त्यांनी लिहून ठेवले. बुडतासे जनन देखवे डोळा, म्हणून कळवळा येता असे. जेवढे जेवढे साधू संत होऊन गेले, त्यांच्या जीवनात जेवढे अनुभव आले ते लिहून ठेवले आणि आजही ते आहेत. बघा, आज कुटुंबामध्ये नवरा बायकोचे भांडणं होतात. आता आजच्या युगामध्ये पूर्वी एक नाही मिळेल का दुसरी नाही का तिसरी, 4 बायका करायचे. पण आजची परिस्थिती अशी का एकही मिळत नाही. काहींचं वय होऊन गेलं आणि 40-35 बायको मिळत नाही. आणि मग मिळली तर मग त्यांनी कसं राहावं कुटुंबामध्ये. काय मुलींना नोकरीवाला नवरा पाहिजे, त्यांचं वय होऊन गेलं आहे, त्यांना बायको मिळत नाही, नवरा मिळत नाही. मग त्यांनी कसं राहावा, कसं वागावा. तर सुरुवातीला काय करतात, एकमेकाला घास घालितात आणि मग 1 वर्ष झालं का एकमेकाचा घास ओढीतात. म्हणून पूर्वी लग्न लावताना ब्राह्मण काय करायचे, होम करायचे आणि त्या अग्नीला 7 फेऱ्या मारायचे. आणि 7 फेऱ्या मारताना तिला काय म्हणतात, सप्तपदी. आज राहिली नाही सप्तपदी. आज काय झाले, फक्त डेकोरेशन राहिले, सप्तपदी नाही. लग्नाचा हेतूच मुळात लोकांना समजला नाही. आणि मग काय करतो, आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो. किती दिवस करतो, 1-2 महिने करतो, नंतर विसरून जातो. म्हणून तिनं 7 शपथी घ्यायच्या असतात. मी आता तुझा स्वीकार केला, मग आता माझ्या नशिबात जो असेल, लंगडा असो, पांगळा असो, येडा असो, दारुड्या असो, गरीब असो, मी मरेपर्यंत तुझ्या संग राहील. पहिली शपथ. दुसरी शपथ, तुझ्याकडे दागिने आहे, तो जर घातले तर मी घालील, नसले तर मी काही नाराज होणार नाही. दुसरी शपथ. तिसरी शपथ, तुझे जे गणगोत आहे ते मी सारखं वागील आणि माझं जे आहे ना त्यांना सारखं वागील, दुजा भाव करणार नाही. पण आज काय झालं, आई वडील कोणाकडं, मुलीकडं, आणि आईबाप कुठं, वृद्धाश्रममध्ये. आणि मग चौथी शपथ, मला खायला मिळलं तर राहील, नाही मिळलं तरी समाधानी राहील. तू गरिबी, श्रीमंती नाही, जशी परिस्थिती असेल तशी मी राहील. तुला काय खायला आवडत आहे, मग तुझ्या जिभेचे चोचले मी पूर्ण करीन. तुझ्या आवडीच्या वस्तू मी तुला करून घालीन. आज महिलांनी काही आहेत बिचाऱ्या करतात, पण काही अजिबात आणपाणी करीत नाही. मग तो हॉटेलमध्ये जातो आणि तिकडे पैसे घालतो. म्हणून माझ्या पर्यायानं मला जेवढं करता येईल तेवढं करील. हे शरीर मी तुला दिलं आहे. आता मी दिवशी भविष्यकार आहे. खेड भैरवला तिथं माझ्याकडे लोक येतात, आमचे नवरा बायकोचे भांडणं होतं. अरे तुम्ही एक भांडणं व्हायला कारण तुम्ही एकमेकाला शरीर दिलेलं आहे, कुठून दिलं आहे, इथून खाली आणि इथून वर ठेवलेलं आहे. इथून वर देऊन टाका ना, असं तसं काय भांडणं होतील का. आणि मग या दोघांच्या भांडणामध्ये काय यांच्या अपेक्षा असतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमकं पाहिजे, शेजारीनं असं घेतलं, शेजारीनं तसं घेतलं. अरे तिनं घेतलं, जाऊ दे ना मरू दे, तुझी परिस्थिती नाही ना, मग तू काला जीव काढती. आणि मग ही नवऱ्याला बायको टेन्शन दिल्यामुळं तो काय करतो, व्यभिचार करतो, बाहेर करतो किंवा दारू पितो. नवरे व्यसनाधीन व्हायचं कारण कोण, बायको. आणि तुम्ही ज्या वेळेला घरात भांडतात ह्यापसामध्ये, त्यावेळेला तुमचे मुलं काय करतात, ते ऐकतात. आणि मग त्यांचं डोकं व्हायब्रेशन होतं, आईची बाजू धरावा का बापाची, आणि ते जास्त चिडचिडपणा करतात.
नंतर ते मुलं मोठे झाल्यानंतर तुमच्या दोघांची किंमत जाती. तुमची जागा कुठे? वृद्धाश्रम. ही पाश्चात्य संस्कृती. म्हणून नवरा बायकोला, नवरा कोण आहे? शंकर. बायको कोण आहे? पार्वती. मग शंकर पार्वती जर तुम्ही आहे तर ती जशी असेल, बायको कशी आहे? इडी आहे, काळी आहे, कशी असो, ती कोणा सांभाळायची? तुला तिचा स्वीकार केलेला आहे ना. तिला काय पाहिजे, तिच्या इच्छा आकांक्षा कोणा पूर्ण करायची? तुला. आणि मग नवरा कसा आहे? दारुड्या आहे. कसा आहे? तू दररोज उठल्या त्याच्या पाया पड, त्याचे दर्शन घे, त्याच्या आईबापांची सेवा कर. त्याच्या आईबापांच्या मनासारखं वागली तर तो तुझ्या पुढं करील. त्याला आईबापही पाहिजे, तूही पाहिजे. आणि मग ही म्हणते आईबापा घरात नको आहे, फक्त मीच पाहिजे. मग घरात कलह होतात. म्हणून आज याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुमचा नंतर दिवस गोड होण्याकरता शेवटी नवरा बायकोला का बायको नवऱ्याला, हे मुलं बाळं, ही प्रॉपर्टी इस्टेट कोणी कोणाचं नाही. म्हणून आता प्रत्येकाने हा उपदेश घ्या. आपली बायको कशी असो, तिचा जर आपण स्वीकार केला, ते तर मुळात मिळतच नाही आजच्या काळामध्ये. पण इकून तिकून मिळाली तर दोघांनी एकमेकाला समजून घ्या. सुखाना जागा, सुखाना वागा. सुख कुठे? तुमच्या वागणुकीत आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? तुका म्हणे कसं, जसं असेल तसं. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. या विज्ञान युगामध्ये अनेक साधनं झाले, उपकरणं झाले. हे उपकरणं, मला हे पाहिजे, मला फर्निचर पाहिजे, मला सोफा सेट पाहिजे, मला आमकं पाहिजे, मला मोहनमाळ पाहिजे. या अपेक्षामुळं मन स्थिर होत नाही आणि त्याचा पगार आहे, त्याचा पगार पुरत नाही. आणि मग तो पगार काय करतो? क्लार्क आहे ना, मग इकडं त्याला त्रास असतो ना, मग तो तिकडे भ्रष्टाचार करतो, लोकांना मोडतो, पकडला जातो, अटक होतो किंवा सस्पेंड होतो. आणि अनेक असे भ्रष्टाचार केले जातात. याला कारणीकोण? ही समाधान नाही. म्हणून प्रत्येकाने कसं काय असावी? शंकराजवळ काय होतं? काय नव्हतं. तो स्मशान वाटात राहायचा, अंगात रुद्राक्षाचा माळा, अंगाला राग चोळायचा. मग पार्वती काय होती? पार्वती काय होती? समाधानी होती. आणि मग पार्वतीनं काय केलं? एक दिवस लक्ष्मीकडे गेली. आणि लक्ष्मीला गेल्यानंतर लक्ष्मीला म्हण, बा काला आली का? म्हण काय नाही, सहज आली. नाही तो काहीतरी काम आणलं असं. अगं काहीच नाही, मला ते ध्यानाला बसलेत. मग नाही का, मग आले. मग काय म्हण, अरे बघ माझ्या का बघ किती वैभव. आजच्या काही लक्ष्मीमान का अनेक वैभव आहे. आणि मग तिचं का वैभव पाहिले का? हिचं जीव जळवतो आणि नवऱ्याला त्रास देते. आजची परिस्थिती आहे. आणि मग म्हण बा हे तो नवरा भिकारी, काही नाही तुझ्याक. आणि मग तिला खूप वाईट वाटलं पार्वतीला. आणि पार्वती शंकराकडे गेली आणि बसली बाजूला कोपऱ्यामध्ये. शंकर मग का तू नाराज काय आहे? काय पाहिजे? म्हण मला वचन द्या. मग तिनं वचन दिलं त्यानं, मग मला अशी नगरी बनवा का ती जगात नाही अशी. आणि मग आता काय, तू महादेव होते, सृष्टीचालक आहे. त्याने विश्वकर्म्याला ऑर्डर दिली आणि विश्वकर्म्यानं अशी पृथ्वी बनवली. ती लंका सोनं, हिरे, चांदी, माणिक, मोती अशी अप्रतिम लंका बनवली. आणि मग तिचं उद्घाटन करायला कोणाला बोलावलं? लक्ष्मीला नाही, विष्णूला. आणि मग ते ज्यांना टेबल दिला, तो सोन्याचा टेबल, त्याला हिरे माणिक मोती. आणि मग त्यानं सांगितलं पार्वतीनं, एकदम जीव नको म्हणा काय, बघ आहे ना इथं सगळं सोन्याचं, सगळं सोनं आहे म्हणा. तू म्हणली होती ना मला, तुला का काही नाही. आणि मग हे बघ, तू माझी कुचेष्टा केली, मला हिनवलं. आता तुला ह्या लंकेच्या बाजूला 6 महिने येऊन हिच्याकडं बघावं लागेल म्हणून. आणि मग रावणानं सीता चोरून नेली. रावणाचा दोष नाही आहे, हा सीतेचा दोष आहे. हिला आजही अहंकारी बाया लक्ष्म्या त्यांच्या गळ्यात माळा घालतात आणि त्या दुसऱ्या बायांना हिंडतात. आणि मग ती कोणाला नवऱ्याला त्रास देते.
नवऱ्याला येऊन ती मग तिनं आमकं केलं तिनं तमकं केलं. अरे तिनं केलं करू दे ना. आणि मग सीतेला तिथं 6 महिने बसावं लागलं. हा सीतेचा अहंकाराचा दोष आहे, लक्ष्मीचा दोष आहे, तिला भोगावा लागला. तो रावणाचा दोष नाही. म्हणून समाधानी राहा, आनंदी राहा. पुढं तुम्हाला वृद्धाश्रम जायला यांना वेळ लागणार आहे. ही मुलं बाळं घरदारं शिकं कोणाचं नाही. म्हणून नवऱ्याने आज जे प्रेमविवाह करतात ना, ते नंतर प्रेमविवाहाचं काय होतं, त्यांना बकवाचं नॉलेज नसतं. नंतर 2 दिवस महिना 2 महिने राहतात. नंतर त्यांचा एकमेकावर एक विटंबना करतात, एकमेकाचा तिरस्कार करतात, सतत झगडे होतात. त्यांच्या जीवनात सुरुवातीला सुख असतं, नंतर त्यांच्या जीवनात सुख नाही. म्हणून सुखालागी जरी तरच तळमळ, तरी तुम्ही दोघं विचारणार राहा, एकमेकाला समजून घ्या. तुम्ही एकमेकांना जर समजलं तर तुमच्या जीवनामध्ये तुकारामाचा अभंग पाठ करा. तुका म्हणे कसं, जसं असेल तसं ठेविले आनंद ते पैशाचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, जसं आपल्यापाशी असेल तसं राहा, समाधानी राहा, एकमेकावर प्रेम करा, एकमेकाची आज्ञा करा. आज भैरवनाथ आणि जोगेश्वरी तिथं भैरवाला या बघा. ते दोघं जण काय एकमेकाचा आदर्श आहे. शंकर पार्वती, विठोबा रुक्माई, लक्ष्मी नारायण. बायकोमुळं नवऱ्याला महत्त्व आहे, नवऱ्यामुळं बायकोला महत्त्व आहे, हे समजून घ्या. झगडे भानगडी करू नका. आणि तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, हे धनाकरता झगडे करू नका. जय भैरवनाथ महाराज की जय. लते काला लगेच बंद नाही केलं का हाक मारे